सर्वात आधी आपण आपला योग्य लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकतो. त्यानंतर लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं वेब पेज येते की युजर आय डी आणि पासवर्ड हा इनव्हॅलिड आहे. परंतु आपण लॉग इन आय डी आणि पासवर्ड व्यवस्थित टाकला होता, तर मग आपलं का बरं इनव्हॅलिड दाखवत असेल? आपल्याला लॉग इन आय डीमध्ये रजिस्ट्रेशन नंबरच टाकायचा आहे. दुसरा जर टाकला तर तिथं होणार नाही, त्यामुळे इनव्हॅलिड दाखवत असेल. आपलं युजर आय डी काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी आपण जो सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे त्याच्यामध्ये युजर आय डी दिलेला आहे. आणि जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या हॉल तिकीटवर तुमच्या फॉर्मवर मिळाला तर डावीकडे दाखवल्याप्रमाणे तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर असा असेल. पण तुमचा जो युजर आय डी आहे तो उजवीकडे दाखवलेला असा आहे. आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यासमोर 25 आणि त्याच्यापुढे अंडरस्कोर द्यायचा आहे. अंडरस्कोर म्हणजे जी खालची अधोरेषा आहे ते द्यायचे आहे आणि त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे. अशा प्रकारे आपला लॉग इन आय डी आपल्याला मिळून जाईल आणि आपलं लॉग इन होऊन जाईल. आपला युजर आय डी आणि पासवर्ड योग्य आणि बरोबर असतानासुद्धा आपल्याला इनव्हॅलिड असा मेसेज पॉपअप मेसेज येऊ शकतो. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे, कारण हा फक्त टेक्निकल फॉल्ट आहे. कारण सध्याच्या टाईमला खूप सारे टेक्निकल ग्लिच टेक्निकल फॉल्ट चालू आहेत. जसे की आपल्या मोबाईल नंबरवर OTP न येणं, OTPसाठी खूप वेळ वाट पाहणं, त्यानंतर आपलं वेब पेज खूप वेळ लोडिंग घेणं आणि टाईमआउट दाखवते. नंतर सर्व्हिस अनअवेलेबल दाखवते, खूप वेळ लोडिंग घेते आणि पेज ओपनच होत नाही. असे टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आहे. सर्व टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील नक्कीच आणि त्यानंतर तुम्ही प्रिफरन्स जनरेट करून प्रिफरन्स देऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.